कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरचा रेडेडोह फुटणं हे कोल्हापूरच्या पुराच्या तीव्रतेचं एक निदर्शक मानलं जातं। खरं तर या डोहातून नैसर्गिकरित्या बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळं चिखली, आंबेवाडी या गावांना बसणाऱ्या पुराच्या फटक्याची तीव्रता कमी येते। परंतु गेल्या काही वर्षांपासून रस्त्यासाठीच्या भरावामुळं रेडे डोहातून पाणी बाहेर पडण्याला अडथळा निर्माण होऊन या डोहाच्या पाण्याच्या तुंबीमुळं चिखली, आंबेवाडीत पाणी घुसू लागतं। यावर्षी सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली। रेडेडोह नैसर्गिकरित्या फुटून पाणी बाहेर पडतच नसल्यामुळं अखेर अज्ञातांनी पहाटेच्या सुमाराला थेट कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर 3 ते 4 फुटांची चर खोदून पाण्याला वाट करून दिली। पहाटेच्या सुमाराला प्रशासनाच्या निदर्शनाला ही गोष्ट आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह महसूल विभागाचे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत चर बुजवली। ही चर कुणी मारली याचा शोध घेण्यात येत असल्याचं पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलंय। खरं तर प्रशासनाचं कर्तव्य म्हणून ही चर मारणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होईल, पण इथल्या पूर परिस्थितीचा विचार न करता रस्ते करणाऱ्यांवर कोण, कधी आणि कुठले गुन्हे दाखल करणार असा प्रश्न उपस्थित होतो। पूरग्रस्तांच्या उद्रेकाचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे। याची तीव्रता वाढू नये यासाठी प्रशासनानं भविष्यात तरी रस्त्यांसह कोणतीही विकास कामं करताना स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे।